शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वारंवार मागणी होत असताना आज ते कॅबिनेटच्या बैठकीला पाहायला मिळालं. तिथं पत्रकारांनी विचारले असता मी राजीनामा दिला असता तर बैठकीला दिसलो असतो का, असं त्यांनी उत्तर देखील दिलं. काय वाटते नक्की? नाही, धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा की न द्यावा या संदर्भाने मला असं वाटतं की कालच त्याचा सोक्षमोक्ष लागलेला होता. कारण काल माननीय मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादांची जेव्हा भेटगाठ झाली, तेव्हाच अजितदादांनी माध्यमांकडे हे स्पष्ट केलं की जर धनंजय मुंडे दोषी असतील तर आम्ही निश्चितपणे त्यांना राजीनामा द्यायला सांगू. परंतु या गुन्ह्यात त्यांचं नाव नाहीये, दूरपर्यंत संबंध नाहीये. एखाद्या नेत्याचा फक्त तो कार्यकर्ता आहे एवढ्या एका बाबीवर आपण त्यांचा राजीनामा मागू शकत नाही, हा निर्वाळा त्यांनी दिलेला आहे. पण असं असलं तरी आपण पाहिलं तर अनेक नेते जे आहेत विरोधी पक्षातले असतील किंवा भाजपचे नेते देखील त्यांना त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्री त्यांना कुठेतरी पाठीशी घालतात असं वाटतंय का? म्हणजे संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडे असे नाहीच. लक्षात घ्या, धनंजय मुंडे किंवा उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा हे दोघे ज्या पक्षात होते त्या पक्षातली दोन उदाहरणं आपल्याला सांगता येतील. एक सन्माननीय गृहमंत्री अनिल देशमुख साहेब गृहमंत्री असताना त्यांची चौकशी चालू होती आणि त्यांनी असं म्हटलं की वा मी जर पदावर असेल तर चौकशी प्रभावित होऊ शकते, सो मी राजीनामा देतो. नंतर ते निर्दोष सिद्ध झाले, पण सत्ताच गेली, तो विषय वेगळा आहे. अजून एक चांगलं उदाहरण आहे की दिवंगत नेते आर आर आबांवर कुठलेही भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते, कसलेही गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव नव्हतं. आर बाबांकडून फक्त एक बॉम्बस्फोटाच्या वेळेला एक चुकीचं वाक्य गेलं, बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती रहती है, आणि त्या एका छोट्या वाक्यावरून विरोधकांनी गदारोळ केला आणि नैतिकता म्हणून आबांनी राजीनामा दिला. आता प्रश्न हा आहे की ही नैतिकता पाळावी का आत्ताच्या लोकांनी? तर मला असं वाटतं की आरोप कोणी केलेत? सुरेश धस यांनी. सुरेश धस कोणत्या पक्षाचे आहेत? भाजपाचे आहेत. मुख्यमंत्री कोण्या पक्षाचे? भाजपाचे आहेत. मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पक्षाचे आमदार भाजपचे सुरेश धस यांची खरंच हिंमत आहे का अजितदादांवर भर मोर्चात बोलायची? ज्या अर्थी अजितदादांवर भर मोर्चामध्ये सुरेश धस बोलतात याचा स्पष्ट अर्थ असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण पाठराखण आहे सुरेश धस यांना. अहो, नैतिकतेच्या आपण अपेक्षा काय करतोय? मुळात आघाडी ज्या पक्षासोबत केली आहे त्या पक्षासोबत प्रामाणिक राहण्या इतकी नैतिकता जर भाजपकडे नसेल, की ज्या पक्षासोबत तुम्ही सत्तेमध्ये आहात तुम्ही त्याच पक्षाला कुरघोड्या करत आहात, किंवा त्याच्याही पुढे जाऊन जर खरंच त्यांना जर राजीनामा घ्यायचा असेल तर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी, कारण राष्ट्रवादीचे चालक मालक पालक हे कोण आहेत? तर राष्ट्रवादीचे चालक मालक पालक हे अजितदादा आहेत. तर अजितदादांनी तो निर्णय घ्यायचा आहे. अजितदादा ज्या पक्षाच्या सोबत सत्तेमध्ये आहेत त्यांनी मिळून निर्णय घ्यायचा आहे. जर दोन पक्षाचे वरिष्ठ नेते असं म्हणतायत की नाही आम्हाला धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा नाही, तर मग सुरेश धस राजीनाम्याची भाषा कशी करतात? हा जो विसंवादीपणा आहे, या विसंवादीपणामुळे एक महत्वाची गोष्ट बाजूला पडते, ते हे की राजकारणाचा कलगीतुरा रंगतोय, मात्र संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार की नाही, खरंच त्या कुटुंबाला न्याय मिळणार का, याचं मात्र उत्तर आपल्याला सापडत नाही. कारण धस साहेब जे काही मोर्चांमधून मांडतात, जाहीर सभांमधून मांडतात, ते धस साहेब ऑन पेपर पुरावे अजून काही सादर होत नाहीयेत आणि कायदा पुरावे मागतो. अडचण अशी आहे की तुम्ही सभा मोर्चांमधून जे बोलताय त्याचं ॲफिडेव्हिशन का बरं दाखल करत नाही? तुमच्याकडे पुरावे आहेत का? म्हणजे सातपुडाचं काय, बंगल्यावर काय झालं, जे काय असेल ते खरं खोटं त्यांना माहिती. पण जर काही असेल ना तर त्यांनी ते ऑन पेपर ॲफिडेव्हिशन दिलं पाहिजे ना. ऑनरेबल कोर्टाकडे शपथपत्र दाखल करा, माननीय मुख्यमंत्र्यांकडे शपथपत्र दाखल करा, तपास यंत्रणांना शपथपत्र द्या. सभेमध्ये आणि मोर्चामध्ये काही जरी बोललं तरी त्याला काहीच अर्थ उरत नाही. कारण लक्षात घ्या, भीमा कोरेगाव प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर असंच सभेमध्ये बोलत होते आणि मोर्चांमध्ये बोलत होते. पण प्रत्यक्ष ज्या वेळेला प्रकरण चौकशीला लागलं त्यावेळेला तिथे काहीच पुरावे सादर केले गेले नाही आणि सबळ पुराव्या अभावी आरोपी सुटून गेले. आपण बघितलं, एकबोटे भिडे सगळे सुटून गेले. मग आत्ता सुद्धा तुम्ही पुरावे देणार आहात की फक्त मोर्चे करणार आहात? कारण मोर्चांनी फार फार तर काय होईल, मोर्चांनी तुम्ही एक कलगीतुरा रंगवू शकाल, मोर्चांनी तुम्ही तुमचा पॉलिटिकल स्कोअर सेट कराल,
मोर्चांनी फार फार तर जिल्ह्यातलं जे सत्ता केंद्र आहे ते हलवण्याचा आणि ते जे अंबाजोगाई परळी आहे ते कदाचित आष्टीपाटोद्याकडे आणण्याचा प्रयत्न होईल. पण या सगळ्यांमध्ये संतोष देशमुखांच्या पीडितांना न्याय मिळेल का, हा खरा प्रश्न आहे. आता आपण पाहिले तर अजित पवार हे स्पष्ट उक्ते असतील किंवा पारदर्शक निर्णय घेणारे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र कुठेतरी धनंजय मुंडेंना पाठीशी घालताय असं वाटतं का की अजित पवार? मी असं म्हटलं की नैतिकता म्हणून आतापर्यंत अनेक लोकांनी राजीनामा दिला आहे. ती नैतिकता पाळायची की नाही हा प्रश्न सर्वस्वी अजितदादांचा आहे. दादांनी जर राजीनामा मागितला तर मला वाटतं मुंडेंनी नाही म्हणायचं काही कारणच नाही. पण ज्या अर्थी दादा खंबीरपणे पाठीशी आहेत त्या अर्थी आपण पुढे बोलण्यात काहीच अर्थ नाही. दादांचं काय म्हणणं आहे ते जास्त महत्वाचं आहे. दादांना काय वाटतंय, राज्याची जनभावना दादांच्या लक्षात येत नाहीये का? राज्यातला जो आक्रोश आहे तो दादांच्या लक्षात येत नाहीये का? ठिकठिकाणी जे आक्रोश मोर्चे निघत आहेत, ज्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी पुढे येत आहेत. आता आज काहीतरी अजून ईडीचा विषय आला. तर ह्या सगळ्या गोष्टींवर दादांनी विचार करायचा आहे. तर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली. मात्र संतोष देशमुखांच्या हत्येशी त्यांचा संबंध असेल का नसेल, तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? एक्झॅक्टली मला तेच म्हणायचंय की धस साहेब नुसते आका 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 म्हणतायत. ते एक दोन इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं तर ठीक आहे हो. एक दोन इंटरव्ह्यू मध्ये ते चांगलं वाटतंय ऐकायला. पण ते सतत तुम्ही मेलोड्रामॅटिक जर बोलत राहिला तर या मेलोड्रामॅटिक बोलण्याला कायद्याचा कुठलाही आधार नसतो. असं मेलोड्रामॅटिक बोलणं फार फार तर सभा जिंकण्यासाठी कामी येऊ शकतं, न्याय देण्यासाठी नाही. न्याय देण्यासाठी तुम्हाला व्हॅलिड आणि सॉलिड बोलावं लागतं आणि व्हॅलिड आणि सॉलिड नुसतं बोलणं नाही तर व्हॅलिड आणि सॉलिड पेपर सुद्धा सादर करावे लागतात. ते पेपर आत्तापर्यंत सादर केले गेले आहेत का? कारण ते पेपर जर सादर झाले असते तर आत्तापर्यंत ते खुनाच्या गुन्ह्यात नाव आलं असतं. ज्या अर्थी खुनाच्या गुन्ह्यात नाव येत नाहीये त्या अर्थी पेपर अजिबात काहीही सादर झालेले नाहीत. आणि असं जर म्हणणं असेल की आमच्याकडे पेपर आहेत, आम्ही सादरही केलेत, तर मग धस साहेबांनीच उत्तर द्यावं की ते तपास यंत्रणेत का बरं येत नाही? कारण गृहमंत्री तर त्यांच्याच पक्षाचे आहेत. त्यांनी काय ते ठरवलं पाहिजे. तर आपण पाहिलं तर बीडचा बिहार होण्यासाठी जबाबदार कोण वाटतंय तुम्हाला? आणि या दोन समाजामध्ये मराठा समाज असेल किंवा वंजारी समाज यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न नक्की करतोय कोण? बीडचा बिहार असं कसं म्हणू शकता? बीडमध्ये तुम्ही असं काही चित्र तयार करताय की बीडमध्ये सगळे राक्षसच राहतात. बीडमध्ये सगळे हैवान, नरभक्षक असे संहारकच लोक राहतात. असं का बरं म्हणताय तुम्ही? जर बीडमध्ये सगळे राक्षस, संहारक, नरभक्षक लोक राहत असते तर मग बजरंग सोनवणेंना एवढं मतदान पडलं असतं का? संदीप क्षीरसागरांना एवढं मतदान पडलं असतं का? हे सगळे लोक पण बीडमधली आहेत की नाही? प्रकाश सोळंके सुद्धा बीडमधले आहेत आणि धस साहेब सुद्धा बीडमधलेच आहेत. मी सुद्धा बीडमधली आहे, लक्षात घ्या. मी तर परळीची आहे. मुळात ज्या परळीमध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे किंवा 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ जोगेश्वरी जिथं आहे आणि जिथे आद्यकवी मुकुंदराजांची नगरी म्हणून ओळखलं जातं, तिथे चांगल्या लोकांची वानवा आहे असं कसं म्हणू शकतो आपण? असंख्य लेखक, साहित्यिक, कितीतरी गुणी माणसं आहेत हो त्या परळी आणि बीड आणि त्या सगळ्या परिसरामध्ये. फक्त आपली अडचण काय होते माहितीये का? दुर्जनांची क्रियाशीलता इतकी आहे आणि त्याच्याही पेक्षा जास्त घातक सज्जनांची निष्क्रियता आहे. सज्जन इतके गप्प बसलेले आहेत की त्यामुळे दुर्जनांचाच बोलबाला दिसतोय आणि त्या दुर्जनांच्या बोलबाल्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे अख्खा बीड जिल्हा असाच आहे का? असं नाही साहेब. आणि जर बीड जिल्ह्यात काही वाईट तुम्हाला दिसत असेल तर त्याला जबाबदार कोण? तर मागच्या 10 वर्षामध्ये 1-2.5 वर्षाचा जर अपवाद वगळला तर 7.5 वर्ष गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस जे आहेत. मग देवेंद्र फडणवीसांनी हे मान्य करावं ना. सभागृहाच्या पटलावर जर तुम्ही म्हणताय की मी बीडची माहिती घेतली आणि बीडमध्ये लॉलेस सिच्युएशन आहे, इफ यू आर कन्व्हिन्सिंग विथ दिस स्टेटमेंट, जर तुम्ही या स्टेटमेंटला कन्व्हिन्स्ड आहात की बीडमध्ये लॉलेस सिच्युएशन आहे तर लॉ अँड ऑर्डर ठेवायची जबाबदारी गृहमंत्री म्हणून तुमची होती. ती तुम्ही का पार पाडली नाही? तुम्ही चुकलायत. तुमचं चुकलं इथं हे आधी मान्य करा आणि मग पुढे व्हा. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय असं व्हॅलिड आणि सॉलिड केलेलं आहे? तुम्ही मलमपट्टी केल्यासारख्या कारवाया करू नका. आत्ताही तुमच्या समोर एवढे सगळे पत्रकार आणतायत, माध्यम आणतायत, तुम्ही काय करताय? काहीच करत नाही तुम्ही. उलट पत्रकारांना धमक्या येतात त्याच्यामध्ये. ताई, तुम्ही आता बीडचं एक वर्णन चांगलं आणि स्वच्छ वर्णन केलं. मात्र राजकीय पटलावर पाहिलं तर बीडचं बिहार
राजकीय पटलावरच त्याचं बीडचं बिहार सुरू झालं असं राजकीय पटलात वारंवार आरोप होत आहेत. हे बघा, राजकीय लक्षात घ्या, तुम्ही मराठा वंजारी असं बायफर्केशन कसं करू शकता? मी ओबीसी नाही का? अरे मी ओबीसी आहे ना, मीही वंजारी आहे. आणि मी असं म्हणते, मी वंजारी असून असं म्हणते की मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मारेकऱ्याच्या मास्टर माइंडला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे, राख माफिया निस्तनाबूत झाले पाहिजेत, मुरुम माफिया निस्तनाबूत झाले पाहिजेत, इल्लीगल बार परमिट रूम काय जे तिकडे असतील या सगळ्या गोष्टी मोडीत निघाल्या पाहिजेत. तुम्ही गुंडांना काय पद्धतीची शिक्षा करणार आहात? एकीकडे बिहार छत्तीसगडची उदाहरणं दिसतात किंवा आपल्या पुण्यामध्ये पण कोयता गँगच्या काही लोकांना रोडने फिरवलं गेलं, अक्षरशः फिरवा ना, एकदा परेड काढा. तिकडे आमच्याकडे एक पटनायक साहेब होते लातूरला, त्यांनी गुन्हेगारांना असं सगळ्या रस्त्यांनी परेड केली लोकांची दहशत मोडून काढण्यासाठी. तुम्ही काढा ना दहशत मोडून, कुणी अडवलंय? गृहमंत्री फडणवीस साहेब आहेत, त्यांनी ते करावं. तुम्ही असं काही चित्र तयार केलंय की अरे बीड म्हणजे सगळ्या गुन्हेगारांनी भरलेलं आहे. अहो साहेब, सुषमा अंधारेने एक मच्छर मारला नाही, ती बीडमध्येच राहते, अख्खं आयुष्य कायदा 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 करण्यामध्ये गेले. तुम्ही मराठा आणि वंजारी करताय. अहो साहेब, जितेंद्र आव्हाड वंजारीच आहेत जे तिथे न्याय मागताहेत. कितीतरी असे वंजारी असतील की जे पीडित असतील तिथे, त्या पीडित वंजाऱ्यांची पण तुम्ही इंटरव्ह्यू करा, असं काही नाहीये. आणि जे कोणी शेंड्यावर शहाणे होऊन सांगतायत ना ओबीसी वगैरे, मुळात त्यांनाही ओबीसी असणं कळलेलं नाही. ते सगळे राजकीय पोळी भाजायला आणि तेवढ्यापुरतं नाटक करायला आलेले आहेत. म्हणजे ओबीसींचे पुढारी म्हणून पण जे टीव्हीवर बोलतायत ना, तेही सगळे राजकीय पोळी भाजणारे आहेत असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. त्यांना मुळात ओबीसींचे प्रश्न कळलेले नाही, तर वंजाऱ्यांचे प्रश्न कळलेले नाहीत. अरे आमचा सगळा वंजारी शेतकरी तिथे, आम्ही सोयाबीनच्या भावासाठी आम्ही परेशान आहोत, आम्ही कापसासाठी परेशान आहोत, आम्हाला वीज मिळत नाही त्यासाठी परेशान आहोत, आमचे थर्मल तिकडनं निघून गेलेले आहेत, आता आमच्या पोरांना रोजगार नाही, आम्ही त्याच्यासाठी परेशान आहोत, बीडमध्ये MIDC नाही, आम्ही त्याच्यासाठी परेशान आहोत. तुम्ही केलंय काय बीडसाठी? बीडमध्ये गुन्हेगारी वाढते. का गुन्हेगारी वाढते? खाली दिमाग शैतान का घर होता है. खाली दिमाग शैतान का घर किसने रखा? त्यांच्या जर हाताला जर रोजगार असता तर त्यांनी कशाला एवढ्या सगळ्या बदमाशा केल्या असत्या? तुम्ही रोजगार द्या ना, तुम्ही आणा ना MIDCs तिथे. याच्यातलं काहीच होत नाही, याच्यावर कोणी बोलत नाही. मला काय वाटतंय, आपण राजकारण बाजूला ठेवूया आणि अजून एक गोष्ट बरं का, सभागृहाच्या पटलावर मी वारंवार हा मुद्दा आणते आणि तो कोणी घेत नाहीये. सभागृहाच्या पटलावर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं की मी या सगळ्या आरोपींना मकोका लावणार आहे. का लावलं नाही? हात कोणी धरले तुमचे? अहो, मकोका लावण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने ती फाईल मूव्ह करावी लागते. का स्थानिक पोलीस प्रशासनाने फाईल मूव्ह केली नाही? धस साहेबांनी इकडे मोर्चातल्या भाषणांपेक्षा तिथं लक्ष द्या ना तुम्ही. आमची सगळ्या आमदार खासदारांना विनंती आहे की अहो साहेब, त्या एसपींकडे जाऊन बसा. तुम्ही राज्यपाल महोदयांकडे गेलात ना राजीनाम्यासाठी, तिथे तर जाच तुम्ही राजीनामा मागितला पाहिजे, ओके, चौकशी निष्पक्ष होण्यासाठी. पण ऍट द सेम टाइम या सगळ्या लोकांनी ना एकदा एसपींकडे सुद्धा जाऊन बसलं पाहिजे आणि एसपींना विचारलं पाहिजे की त्या फाईलचं काय झालं. मकोकाची फाईल अजूनही का मूव्ह केली नाही, त्याच्यासाठी जे इनिशिएटिव्ह आहे ते स्थानिक पोलीस प्रशासनानेच घेतलं पाहिजे. ते का केलं नाही? ज्या पोलीस अधिकाऱ्याबद्दल धस साहेब बोलले की ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या काळात, जे उत्तम जानकर पण म्हणतात की 10 महिन्यात 32 खून झाले. अहो, नावं आणि पेपर सगळं द्या ना एकदा तुम्ही. आम्ही त्रस्त आहोत, आम्हाला पण त्या गुन्हेगारीतनं मुक्ती पाहिजे. पण ते सगळे पुरावे तुम्ही द्या, सगळे पुरावे दाखवा. आणि ज्या काळात झाले ना, तो पोलीस अधिकारी जो आता LCB ला गेलेला आहे, हेमंत कदम पोलीस निरीक्षक, त्या हेमंत कदमचं काय करणार आहात? तुम्ही विघ्नेवर कारवाई केली, तुम्ही दराडे, अजून काय काय लोकांवरती कारवाई करताय, पण हेमंत कदम अजूनही सुटतोय ना. या हेमंत कदमचं काय करणार आहात ते पण एकदा बघितलं पाहिजे. कॅमेरामॅन विशाल शिंदे सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.